नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। आज आम्ही आलेलो आहे कैरी न्यायला। आम्हाला आज बनवायची आहे कैरीपासून भेळ बनवायची। त्यासाठी मी आणि विशू आलेलो आहे। आम्ही आता टोपी गॉगल वगैरे सगळं घालून आलोय। कशासाठी आलो कारण की खूप ऊन आहे, गरमी आहे, त्याच्यामुळे आम्ही आता एकदम असं तयार होऊन आलेलो आहे। आता तर कैरी तोडू आणि चिकूच्या बागेत जाऊ, आपण भेळ बनवू आणि पूर्ण व्लॉग मध्ये कनेक्ट राहायचे सगळ्यांनी, ठीक आहे? चला। विशूला कैरी तोडायचं ट्राय करतोय, पण मला नाही वाटत का विशूला कैरी तुटणार आहे। आता 100% मला जावं लागणार आहे। विशूला आपण आता साईडला करूया। विशू उड्या मारू मारू दमू राहिलाय। विशू कम ऑन, चल, हो सकता यार, कर कर कर। अरे यार नाही होणार, नाही होणार, नाही होणार। ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण आता तोडू। थांब, खूप टाइमचा ट्राय करतोय, पण त्याच्याकडून कैरी तुटत नाही। आपण असं काहीतरी करू का आता विशू ना कैरी तोडी ना, तर तुम्ही काय करणार, तुम्हाला बघायला भेटणार। चल, अरे बापरे, एक दोन तीन चार, चलो। कैरी तोडली फायनली। विशूने आमच्या कैरी तोडलेली आहे। आता आपण बनवणार कैरीची भेळ। चला, पण घेऊन तिथं पाण्यात हे कर, चल, हे पाण्यात टाकतो ते टाकून पाण्यात, चल, घे दोन्ही पण टाक, हे पण टाक। धुणे ते घेता का मी घेऊ? अरे बापरे विशू, आता मम्मी ओरडा। फायनली आता यशून मी इथे ना कैरी ना धुवून घेत होतो पटपट, आणि मध्येच आमच्याकडून नळी पण निघली होती। मम्मी आली होती तिकडून। मम्मी म्हणली तुम्ही मला पाणी भरायचं आणि तुम्ही नळी काढून ठेवली म्हणे। मम्मीला म्हटलं टेन्शन नको घेऊ, आम्ही कैरी धुतो लगेच तुला बसून देतोय म्हणे। म्हटलं कैरी वगैरे आपली ना मस्त चांगल्या पद्धतीने धुवून झालेली आता मी यशूकडे दिल्या। म्हटलं चला मम्मी ती ना नळी पण ना आपण बसून देऊ वगैरे, कारण की मम्मीला ना तिकडे ना पाणी भरायचं होतं, म्हणून मी आता नळी पण वगैरे फास्टमध्ये नाही तर बसून वगैरे दिलेली आहे। आणि आता आम्ही ना कैऱ्या घेऊन निघालेलो आहे घरी सरळ डायरेक्ट। फायनली आपण आलेलो आहे कैऱ्या वगैरे घेऊन, आणि हे बघू शकता आता कांदा आणि कैरी आपण इथूनच कापून नेणार आहे डायरेक्ट चिकूच्या बागात। चिकूच्या बागात डायरेक्ट इथूनच कापून नेणार आहे। तर आम्ही आता रेसिपी आहे। चला चला, आता कैरी आणि वगैरे आपण हे सगळं कापून नेणार आहे इथून, आणि इथून गेल्यानंतर डायरेक्ट चिकूच्या बागात जाणार आहे, ठीक आहे? चला। फायनली गाईज आम्ही आलेलो आहे चिकूच्या झाडाखाली, आणि विशू चाललेला आहे प्लेट वगैरे घेऊन, आणि पिशवीत आम्ही भेळ वगैरे आणलेली। आता आम्ही ती भेळ करून खाणार आहोत। चल रे, सरळ चल। आमचं इथं ट्रॅक्टर वगैरे लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही। चलो, सगळी चिल्लर पार्टी आलेली आज। चलो, हा आला प्लेट घेऊन, ही चिल्लर पार्टी वगैरे सगळी आलेली आहे। चल या ना पुढे पटकन। अवनीश तिथं ठेव, तिथं ठेव अवनीश, तसं ठेव, हा ठेव त्याच्यावर, ती तुझ्या हातातच राहून दे। ऋषिकेश टाक, चल इकडून येतो तो, इकडे बस, ते टाक होईल। चल टाक ना इथे, चल धर, सोड। फायनली आम्ही आलेलो आहे इकडे भेळ करायला। हे बघू शकता आमच्या प्लेटा वगैरे आहेत, आणि इथे आहे आमचं विशू। विशू आय कर, विशू डॉटकडे नको पडशील। हॅलो, चला, आमचे हे दोन हिरो इकडे बसलेले। एक हिरो बसला ट्रॅक्टर मध्ये, बर्थडे बॉय होता तो कालचा, आणि एक ऋषिकेश माझा भाऊ आहे तो पण इकडे बसला। हे त्याचं ट्रॅक्टर आहे, तुम्ही मत असेल ट्रॅक्टर कोणाचं आहे? हे ट्रॅक्टर ऋषिकेशचं आहे। चला, आजी आली का? विशू नाही तर आजी करत होता। नंतर बघितलं मी कोण होतं, अरे बापरे हे होतं माझा छोटा भाऊ संकेत होता। तर त्याने ना डोक्यावरती टॉवेल घेतल्यामुळे विशू त्याला आजी करत होता, आणि तो गेला विशू तिकडे ओरडत गेला, आजी करत गेला। पण त्याने ना नंतर आहे ना त्याला मारलं तिकडून, म्हणजे काठी वगैरे उचलली, ते परत पळत आला। चला तर म्हटलं आता एकदा आपले भेळ वगैरे बनवून घ्यायची तयारी करू, पण विशू नाही इथे ट्रॅक्टरवर चढून येणे एकदम नाचत होता जोरजोरात, आणि त्याला मी म्हणतो तेवढ्या मारू नको, जर पाडला ना तर खूप लागल म्हणे। काय तो ऐकतच नव्हतं, तो परत ट्रॅक्टरवरती चढायचा आणि परत उडी मारायचे। म्हटलं बरं जाऊन दे, आपण काय लक्ष द्यायची। तर आपण आता ताट वगैरे घेतले आधी सगळ्यात आधी, आणि आपण आता घरून आहे ना कैरी कांदा आहे ना घरूनच कापून आणला होता भेळ वगैरे करण्यासाठी, कारण की आता इथे कापायला एवढं काही नव्हतं। आणि हे पोरं ना इथे ना हे भेळीचं पॉकेट वगैरे घेतलं होतं, म्हणजे मुरमुरे वगैरे आहे त्याच्यात। आता आपण त्याची भेळ बनवणार आहे, आणि आजीबाईला फोन केला होता, आजीबाईला म्हटलं होते पटकन, कारण की पोरं लय याड्यासारखे करत होते। मला माझी म्हटली मी येते तोपर्यंत, म्हटलं तर चला आता आपण इथे ना भेळ वगैरे तयार करून घेऊन पाहिलं ना भेळ बघू शकतात तुम्ही। हे बघा ही भेळ आहे, आणि याच्यात ना आपल्याला ना आता काय काय मिक्स करायचं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पहिले तर आपण
आपण इथं मुरमुरे वगैरे टाकून घेतलेले. मुरमुरे टाकल्याच्या नंतर पुढचं पण तुम्हाला दाखवणार आहे मी कसं काय करते, कशा पद्धतीने वगैरे. कारण की हे पोरं ना ॲडवून करत होते म्हणून मी व्हॉइस ओव्हर दिलेला याला. तर आता पहिल्यांदा तर मुरमुरे वगैरे टाकून घेऊन आला चांगल्या पद्धतीने ना मिक्स वगैरे करून घ्यायची. ही वेळ ना 100% तुम्ही करून बघा आणि एवढी सुंदर लागते ना, एवढी भारी लागते ना, खूप छान लागते. आता इथे नाही भेळ ना वगैरे याच्या टाकून घेणार आहे आपण, मिक्स करून घेणार आहे. आणि याच्यानंतर आपण वरून कांदा आणि ना कैरी टाकवणार आहे. काही लोक ना चिंच पाणी वगैरे पण टाकत असं, पण आपण काही चिंच पाणी नव्हतं ॲड केलं. आपण फक्त कैरीची भेळ करणार होतो. नुसतं कैरी एकदम चांगल्या पद्धतीने बारीक बारीक कट करून घेऊन आपण कैरीची भेळ करणार, त्याला मिक्स वगैरे करून घेऊ चांगल्या टाकणार आहे. चला कांदा मिक्स करून घेणार आहे त्यात पहिलं आणि वरून टाकणार आहे आपण कैरी. मस्त कापलेली कैरी वगैरे टाकणार आहे. आणि ही आपली आहे कैरीची एकदम छोटी स्पेशल भेळ. घेणार आहे मिक्स वगैरे करून. कोण आलं विशू? आजीबाई. कुठे आजीबाई? झाले आपली बेळ तयार. बघू शकता कशी आहे आपली बेळ. एकदम अशी थंडीत आम्ही बेळ खाणार आहे. एवढी मोठी बेळ केली आता मी ताट भरून. हा बेळ आहे ना देऊ ताटलीत पटापटी. दाजी झोपलेली आमची आणि ते पोरं बसलेली. यांना सगळ्यांना तिथं नेऊन आपण बेळ देणार आहे आता. चला आम्ही देंगे बेळ. आणि आमचे पोरं कुठं बेळ बसून खाते तुम्हाला माहिती आहे. असं इंटेलिजंट पोरं आहे आमचे. ठीक आहे. हे बघा ट्रॅक्टर मध्ये एकदम बसून बेळ खाऊ राहिले. हा बघा हा इथं बेळ खातोय. आता हे 2 टाटल्या यांना देऊ. दरे अवनीश घे इकडे बघ ना, पडून जाईल. त्याला पण दी, त्याला एक दी, त्याला एक दी. पाडूशीन दोन्ही पण पाडूशीन. हॅलो गाईस, बघा इथं आमची बेळ खोरायली आहे. आमची ट्रॅक्टरची बेळ खाणारी. हे बघा यांना मी म्हटलं इकडून हे बघा माझं सेंडावरती बसून खाताय. ते बघा विषय आहे का? हा हे बघा आई इथं बसून खातोय आणि हा इथं बसून खातोय. हे ट्रॅक्टर बेळ खाऊ राहिले सगळेजण. हे बघा ट्रॅक्टर बेळ खातोय. हे बघा हा कसं तोंड दाखीचं. आणि हे बघा आता उभा राहूनच खातोय. मागं उभा राहून बेळ खाऊ राहिलंय. आमची आई ट्रॅक्टरची बेळ कोणी कोणी खाल्ली असेल अशी ट्रॅक्टर बेळ तुम्ही बघू शकता. आता चला आता आपण खाऊ. आजी बसलेली आपली आपण पण खाऊ बेळ वगैरे. आणि हे बघा हे सगळे इंटेलिजंट मॅनर्स आहे. आजीबाई झोपली. चला आपली बेळ बघू शकता तुम्ही. बघा बेळ आहे इथे, आजी आहे झोपलेली. इथं बेळ आहे. ट्रॅक्टर बेळ ट्रॅक्टर बेळ. आता मला असं वाटतं की आपण कैरी बेळ म्हणतो दादी, आपण ट्रॅक्टर बेळ म्हटलं ना तर कमी राहणार नाही वाटतं. मला असं वाटतं सगळ्यांनी सगळ्यांनी आई करा. चला पटकन ट्रॅक्टर बेळ चला. तर आमची ना चिल्लर पार्टी सगळे ट्रॅक्टरमध्ये बसून बेळ खात होती. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इकडे बसून खा, पण ते काय ऐकतच नव्हते. म्हणे आम्हाला ट्रॅक्टरमध्ये बसायचं. आणि ट्रॅक्टरमधून खाली काय उतरलेच नाही ते. आणि तिथंच बेळ खात होते. आता मला समजतच नव्हतं आता कैरी बेळ म्हणायची का ट्रॅक्टर बेळ म्हणायची हे समजत नव्हतं. आणि त्यांनी तर खाल्लेली होती ट्रॅक्टरमध्ये मस्त बसून बेळ वगैरे. तर तुम्हाला हा माझा आहे ना व्लॉग कसा वाटला, शॉर्ट वगैरे म्हणजे चांगला मोठा तर नाही बनवलाय, बट कसा वाटला कसं नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगत चालायचे. आपले व्लॉग कसे वाटते कसे नाही. त्यांना विचारत होते कसे वाटले कसे नाही. ते काय कॅमेऱ्याकडे बघतच नव्हते. फक्त विषय सोडून ये ना बाकी सगळे आपल्या कॅमेऱ्याकडे बघायला लाजत होते. मग काय माहिती त्यांना काय झालं तर काय नाही. कोणीच बघत नव्हतं. बट विषय ना हा बहुत डेअरिंग बाज आहे बाबा फक्त एकटाच. चला तर म्हटलं आता यांना भेळ वगैरे दिली तर आपण पण खाऊन घेऊ. आणि इकडचं वातावरण आहे ना तुम्ही बघू शकता एवढं सुंदर झालं होतं ना वातावरण. असं वातावरण कुठंच झालं नाही. आणि अशा वातावरणात एवढी सुंदर भेळ खायची म्हणल्यावरती काही विषयच नाही बाबा. एसीची पण गरज नाही पडत आहे आम्हाला इथे. चला तर आता म्हटलं आपण भेळ वगैरे खाऊन घेऊ. आता भेळ वगैरे खायसाठी आपण आता प्लेट वगैरे घेतली, कारण की त्यांनी तर भेळ खाऊन घेतली होती आणि ते लगेच गायब झाले. ते निघून पण गेलेले होते ते. मला तसं वाटतं कारण की त्यांना जायचं होतं पोवायला विहिरीवरती, पण आता ते निघून गेले. ते मग विशू मी आजी आम्ही तिघच जण होतो इथं बसलेलं. म्हटलं चला मग आता आपल्या तिघांना ना भेळ वगैरे घेऊ. म्हटलं आता काय आपल्या इथं कसं वाटतंय कसं नाही. एकदम मस्त वाटत होतं मला ते. इतकं म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना, जसं की मी आतापर्यंत हॉटेलमध्ये इकडे तिकडे खूप ठिकाणी भेळ खाल्ली होती, पण मला असा आनंद कुठंच नव्हता. कारण की मस्त एकदम गारगार हवा चालू होती आणि त्याच्यातून हा मस्त भेळीचा हे करायचं म्हणल्यावरती वेगळाच आनंद असतो. कारण की तुम्हाला माहितीच असेल तुम्ही गावाकडे असतात म्हणल्यावरती तुम्हाला माहितीच असतं कसं असतं कसं नाही. वातावरण वगैरे एकदम फर्स्ट क्लास वगैरे असतं.
आणि आता ना विशू म्हणत होता की मला पण दे. मी विशूला बोलत होते, विशू रूट कॅनल केलेलं आहे, तू जास्त हे करू नको, एका साईडने खाऊ नको, कारण त्याला डॉक्टरनी नाही एका साईडने खायला नव्हतं लावलेलं. बट त्याला मी म्हटलं तू इथं बस म्हणे. आणि अवनीश आता दुसरी येऊन परत एक प्लेट घेऊन गेला होता. म्हटलं आता जाऊन द्या, काय प्रॉब्लेमच नाही. म्हटलं तर म्हटलं आजीला म्हटलं आपण दोघी ना पटकन भेळ खाऊन घेऊ, नाही तरी म्हटले हे ना सगळी भेळच खाऊन टाकतील. म्हटलं आपल्याला काहीच ठेवायचं नाही. म्हटलं चला तर मग आपण थंडगार पाण्याची बॉटल पण आणली होती. म्हटलं चला मस्त पाणी वगैरे पिऊन घेऊ, म्हणजे आपण ना मस्त भेळ वगैरे खाऊ. आणि तुम्हाला ना माझे ब्लॉग वगैरे कसे पाकतात आणि तुम्ही कुठून पाकतात आहे ना मला ते सांगायचे. मेन म्हणजे कुठून पाकताय, माझ्या आवडताय का नाही तुम्हाला ब्लॉग, का तुम्ही अर्धेच पाकताय ब्लॉग वगैरे माझे मोठे व्हिडिओ वगैरे. कारण की मी ना आता खूप लोकांची मला रिक्वेस्ट होती म्हणून मी मोठे व्हिडिओ चालू केले बनवायला वगैरे. आणि तसं आता माझं मी काय करते काय नाही, माझं एज्युकेशन, माझं जॉबचं वगैरे तुम्हाला सगळ्यांना बऱ्याचशा लोकांना तर माहितीच आहे. जर नसेल माहिती आपली 5 ते ना लाईव्ह असते, लाईव्हला यायचे सगळ्यांनी. म्हटलं एकदम मस्त भेळ झाली होती. आणि आजीबाई इथं झोपली होती. मी आजीला म्हणत होते आजी तू उठ, म्हटलं अगं बाई आपल्याला भेळ खायची. म्हटलं कॅमेरा चालू आहे, तिला माहिती सांगतो ती झोपली कॅमेरा चालू आहे. ती म्हटलं अरे बाबा कॅमेरा चालू आहे, तुम्हाला माहिती असं आपल्या आजीबाईला कॅमेऱ्यामध्ये यायचं. म्हटलं पहिल्या डोक्यावरती पदर 100% लागतोच. आणि तिला माहीतच नव्हतं मी तिला काही घेतलंय म्हणून ब्लॉगमध्ये. म्हटलं तिला म्हटलं चल तू उठ, म्हटलं आता पाणी पे, म्हटलं थंडगार, नाही तर तुला ना काहीच नाही राहणार म्हटलं खाली. मग ती म्हटली चला आता मी पाणी पिते, म्हटलं मला तशीच दे म्हणे थोडी खायला. मग ती पण खात होती ना, आम्ही खात होतो. आणि आम्ही एकदम असं मस्त आनंद वगैरे मध्ये खात होतो भेळ वगैरे. कारण की ना म्हटलं चला आता आपल्याला कसं असतं ना म्हटलं की आपल्याला हा आनंद आहे ना खूप आपल्या नाट. आमची सगळी चिल्लर पार्टी गेली घरी भेळ खाऊन. ते पण ट्रॅक्टरमध्ये बसून भेळ खाल्ले त्यांनी. आता आम्ही तो खाणार होतो पण त्यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून खाल्ले. आता आम्हाला एवढंच भेळ ठेवली, आता आम्ही खाणार आहे भेळ. ठीक आहे चला तुम्ही बनायचंय पटकन तर भेळ. कैरीची भेळ असं ट्रॅक्टर भेळ झाली, ट्रॅक्टर बसून भेळ खाल्ली सगळ्यांनी. प्लेट कोण फेकली अवनीश? असं आहे काय भेळ खाऊन गेले आणि प्लेट दिलं टाकून. तर आता आमचा हा ब्लॉग कसा वाटला फॅमिली व्लॉग तुम्ही सांगायचे. इथून पुढे तुमच्यासाठी आमचे डेली फॅमिली व्लॉग येणार आहे तसे गावाकडचे. आणि कच्ची कैरीची ना भेळ ना खूप छान लागलेली आहे. तुम्ही पण कच्ची कैरीची भेळ नक्की करून खायची. आणि मला पण सांगायचं आहे की अशी भेळ तुम्हाला कशी वाटली. एकदम सिंपल साधी आहे, जास्त काही यूज नाही केला आपण याच्यात, पण एकदम सिंपल साधी कच्ची कैरीची भेळ. मस्त कैरी आहे आणि मस्त भारी वाटते. झाडाखाली बसून खायला ना तेवढी भारी वाटली ना, मस्त वाटली. ठीक आहे चला मला सांगायची पटपट कशी वाटली कशी नाही कच्ची कैरीची भेळ. हां चांगली लागली ना कच्ची कैरीची. विशू तू झाली खावा हे विशू बस. विशू तुला कशी लागली सांग बरं हे पटकन. आमच्या ना याच्या ना दाताला ना मी रूट कॅनल केलं, सिमेंट घातलंय दातात त्याच्या सिमेंट. अरे लागलं सॉरी. कशी लागली तुला कच्ची कैरीची भेळ? मस्त लागली. एका साईडने खातोय ना, दुसऱ्या साईडने खाऊ नका. मस्त लागली, त्याला पण भारी लागली आहे कच्ची कैरीची भेळ. तुम्हाला पण कशी लागते कशी नाही सांगायचं आहे. आणि मला पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आम्ही आता इथं खूप ना ऊन होतं आणि चांगली हवा पण होती मस्त. आता आम्ही आता एकदम तयार बियार होऊन आलो होतो भेळ वगैरे खायला. आणि तुम्हाला कशी वाटते सांगायचं. जय महाराष्ट्र सर्वांना. चला पटपट सांगा बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.